जय महाराष्ट्र. मी सुषमा. लाईव्ह ॲट 7 मध्ये आपलं स्वागत. छत्रपतींचा आशीर्वाद मागण्याचा अधिकार मोदींना नाही. सीमेवर पाककडून सातत्यानं गोळीबार होत असताना मोदी हे राज्यामध्ये मतं मागतायत, हे योग्य नाही. तसंच भाजपनं 55,000 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा आरोपही राणे यांनी केलाय. त्याची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. भारताचे पंतप्रधान भारताच्या सीमेवर माणसं मरत असताना, गोळीबार होत असताना दखली घेत नाही. गोली का जवाब गोली से देंगे म्हणे. माझी छाती 56 इंच आहे, मग खिशातली एक पण गोळी का निघत नाही? अजून एक काही निघाली नाही. इथे छातीचा प्रश्न नसतो, इथे प्रश्न असतो की देशाचं संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पदाचा उपयोग जशास तसं उत्तर देण्याचं, जशास तशी कारवाईची अपेक्षा या भारतीयांना आहे. मोदी साहेब, तुम्ही मतं घेतली, जशास तसं उत्तर द्या. खोटं नाटं बोलायचं, खोटं बोला, रेटून बोला, त्याचं नाव नरेंद्र मोदी. चलो मोदी के साथ साथ. कुठे घेऊन चालला? अमेरिकेला काय? चलो मोदी के साथ साथ. साहेब, मला वाक्य कळलं नाही हो, कोणीतरी सांगा. शिवछत्रपती का आशीर्वाद, पूर्ण विराम नाही, स्वरूप विराम नाही, उद्गार चिन्ह नाही, प्रश्न चिन्ह नाही, आणि लगेच खाली चलो मोदी के साथ साथ. आता मला सांगा तुम्ही, इतिहास साहेबांनी सरांनी सांगितलं, मी सांगत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी 12 वेळा तिकडे तिजोरी लुटली, तिकडे गेले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य महाराष्ट्रात स्थापन केलं आणि मोदी आशीर्वाद मागतोय. आम्हाला सोडून महाराज देतील का आशीर्वाद? त्यांना काय संबंध आहे? आशीर्वाद मागायला नैतिक अधिकार आहे का तुम्हाला?